छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयामध्ये डोळे तपासणीसाठी आलेल्या वयोवृद्ध महिलेला थाप मारून एका 30 ते 40 वर्षीय महिलेने सराफाकडे घेऊन जात तिचे दागिने काढून घेतले। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। सातारा परिसरातील अनुसया नितनवरे या महिलेच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोहे घेतले, चहा प्यायला गेले, चहा पिऊन आले, इथं निंबापायी बसले मी। मग तो कागद काढायला लागले पिशीतून, पिशीतून कागद काढला तेवढं ती येऊन उभी राहिली माझ्याजवळ। म्हणजे काय करायचं आहे तर मला मी या वापाटीच जायचं म्हणलं। म्हणजे संघ कोण नाही का म्हणलं नाही, म्हणजे मी येते चाल, म्हणजे मीच कामाला आहे म्हणे। आणि चाल म्हणे। मग आता तिकडून नेलं, तिकडं बसलं, चहा पाजली तिनं मला, चहा पाजली आणि चाल म्हणे आई रिक्षात जाऊ सोनाराच्या घरी काढायला। कोण काढायचं काय म्हणले नाही का? ती म्हणते काढायची, काढते नाही म्हणे, करते नाही मी आम्हाला, करते नाही म्हणे, आम्हाला करीत नाही म्हणे। बरं, कधी नेलं तुम्हाला तिकडं? गुरुवारी। गुरुवारी? हां। बरं, कुठं नेलं? सोनाराच्या घरी। बरं बरं। आणि काय काय होतं तुमच्या कानात? किती काढलं, काय आलं? हे 2 फूट होत्या, इकून 2 होते, हे फुलं होते, एक गरांची फुलं आणि गळ्यात 2-3 मणी होते, ते घेत, ते बी काढ म्हणे आई, ते बी काढ। जुनं असं राहते जुन्याचं आहे ना आता, आमची जुन्या मायाचं म्हणलं 5,000 नव्हतं तवा तरी। आई मग आता तुमचं पूर्ण नाव काय आणि तुम्ही कुठून आले नेमकं? साताऱ्याहून आले ना भाऊ मी। काय नाव पूर्ण तुमचं? कोणाचं? तुमचं? माझं नाव अनुसाहेब आहे, मुरलीधर नन्नवरे। बरं, मग पोलीस स्टेशनला तुम्ही गेल त्या काही तिथं काय झालं? पोलीस स्टेशनला तिला मी दारी बसले, बाबूनच विचारलं काय करायचं ते। हां, पोलीस स्टेशनला 2दा नेलं मला भाऊनं। बरं बरं। मग तुम्ही रिक्षात बसल्या, तिथपर्यंत सोनार दुकानात गेल्या, तुम्हाला कळलंच नाही का? काहीच नाही कळलं मला, एवढ्या आणि तिच्या मागं चालले। ठीक आहे। ती गेल्यावर मी भाऊ बाई झाले, तरी मला इथं आणून सोडलं, तरी माझ्या डोक्यातलं गेलं नव्हतं ते, ती जाकत होती। ठीक आहे। मी नेहमीप्रमाणे अभ्यागत समिती सदस्य आहे, माझं नाव प्रवीण शिंदे। नेहमीप्रमाणे राऊंडसाठी जे म्हणजे पेशंट आलेले होते माझे, तर मी त्या पेशंटला बघितलं आणि आर्योमो ऑफिसमध्ये त्यांची माहिती दिली आणि आर्योमो ऑफिसमधून आम्ही गिल साहेब आणि आम्ही बाहेर आलो। तर आम्हाला ह्या आजी रडताना दिसल्या तिथे, तर रडताना दिसल्या, त्यांना विचारलं बाबा काय झालं आहे म्हणून नेमकं, तर आजी म्हणे माझं सोनं कोणीतरी बाईने काढून नेलं। तर आम्ही असं विचारपूस केली, आजीने सगळं आम्हाला डिटेलमध्ये सांगितलं की मी बसेल होती OPD जवळ, OPDपासून मी पेपर काढला, पेपर काढून उपचारासाठी गेले, तर ती बाई आली मागून, आजी तुमच्यासोबत कोणी आहे का? तर आजी म्हणे नाही। तर मग आजीला त्यांनी बाहेर आणलं, म्हणे आपल्याला ते MRI करायचं आहे आणि त्याच्यासाठी हे सोनं वगैरे काढावं लागेल म्हणे तुम्हाला। तर आजीला बाहेर आणलं, आजीला पोहे खाऊ घातले आणि आजीचं तोंड वगैरे फ्रेश करून घेतलं, आजीला इंचरायला लावलं। आजीने इंचरलं वगैरे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर रिक्षा केली याच्याजवळ आर्योमो ऑफिसजवळून, तिथून रिक्षाने ते आजी सांगत होत्या की आमकाच मैदानच्या मागची गल्ली। तर मग आम्ही एक अंदाजा लावला की मागच्या गल्लीमध्ये म्हणजे सराफा असेल। तर मग मी म्हटलं की आपण जाण्यापेक्षा पोलिसांना कळवू, तर आम्ही 112 नंबरला 1:45च्या सुमारास 112 नंबरला फोन लावला मी स्वतः, आणि त्यांनी 10 मिनटात व्हॅन आली, पोलिसाची व्हॅन आली, व्हॅनमध्ये आजीला बसवलं आणि बेगमपुरा पोलीस चौकीत नेलं। बेगमपुरा चौकीत नेल्यानंतर तिथं PI मॅडम होत्या आणि गायकवाड साहेब होते। तर गायकवाड साहेबांनी आणि PI मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तर आजीला रिक्षात बसून आम्ही पूर्ण सराफा मार्केट फिरलो, कमीत कमी 2 ते 3 घंटे आम्ही सराफा मार्केट रिक्षाने फिरलो। तर आजीचं काही लक्षात येत नव्हतं। मग आजीला आम्ही शेवटी असा निर्णय घेतला की गांधी पुतळ्याजवळ रिक्षा लावली आणि हळूहळू पायी चालत आजीला पूर्ण दुकानं दाखवत आणलो आणि गायकवाड साहेब बी सोबत होते आमच्या। तर मग आजीने एक दुकान ओळखली, तर आजी मागे त्या दुकानामध्ये गेली आणि ती म्हणे आजी म्हणे हीच दुकान आहे। आणि तिथल्या दुकानदारातल्या जो काम करणारा माणूस होता तो बी म्हणे की बाबा ह्या आजी आल्या होत्या सकाळी, यांच्यासोबत एक महिला होती, त्यांनी सांगितलं की MRIचं दवाखान्याचं काम आहे तर हे काढून द्या म्हणून। तर त्यांनी काढलं आणि त्या बाईच्या हातात दिलं सगळं सोनं, आणि ते आजी 10 रुपये देत होती त्यांना काढायचे, त्यांनी ते पैसे पण नाही घेतले त्या सोनारांनी। मग तिथून आम्ही सगळं माहिती घेतली आणि परत पोलीस चौकीला आलो। पोलीस चौकीला म्हणे की आम्ही 2 दिवस वाट बघू आणि त्याच्यानंतर FIR दाखल करू म्हणून। पण मग काल दिवसभर आजीला मी इथं सगळीकडे बघितलं, तर आजी काल दिसल्या नाही मला इथं। तर मी तसं गायकवाड साहेबाला कळवलं, पण गायकवाड साहेब म्हणे आपण संध्याकाळी बघू म्हणे, पण गायकवाड साहेबाला काहीतरी काम निघाल्यामुळं गायकवाड साहेब आले नाही। मग आज सकाळी परत आजीचा मला फोन आला, इथून एका जणाला फोन लावला आजीने फोनवरून, तर मग मी आलो आजीकडे आणि आजीकडे आल्यानंतर मग आजीला सगळं सांगितलं असं आहे
तर आता पुढची प्रोसेस आता त्याच्यावर FIR होऊन ते बाईला पकडले, कारण फुटेज वगैरे पूर्ण क्लिअर आलेले. तर आजीचं सोनं जर भेटलं तर आजीची पुंजीच ती आहे की जर पोरं त्या पोरगं ते आलं नाही त्यांना हे देऊन पण, माहिती देऊन पण, आणि मग आजीची तेवढी पुंजी त्यांना भेटावी हीच आमची एक माफक अपेक्षा आहे. बरं, तुम्ही रोज या घाटी परिसरात वावरता, तुम्ही असं वाटतं की बघितल्यासारखं कुठं असं काही का नेमकं सराईत गुन्हेगार आहे ती का काही इथलीच आहे वगैरे असं काही? नाही, त्यांच्या पोशाखावरून तर असं वाटतं की ती बाई एकदम प्रोफेशनल आहे बरं का. तिच्याजवळ पर्स वगैरे असं आहे, पण ते इथं नेहमी असं बघण्यात येत नाही आणि OPD मध्ये खूप गर्दी असल्यामुळं काही लक्षात येत नाही की कोण काय करतो आहे म्हणून. पण ह्या अशा वारंवार घटना घडतात. या आजी आम्हाला भेटल्या म्हणून ही उघडकीस झाली. असे भरपूर प्रकरणे, कारण आम्ही तिथं आजीजवळ उभं होतो त्यावेळेस कधी कोणी म्हणे रिक्षावाल्याने पैसे काढून घेतले, कोणी म्हणे 500 रुपयाचे सुट्टे आणतो तर ते रिक्षावाला तिकडंच पसार झाला, कोणी म्हणे आमचं हे चोरीला गेलं, कोणी ते लोक नंतर बोलायला लागतं, त्याला ही वाचा फुटली. अशा वारंवार या ठिकाणी या घटना घडत असतात का? हो, वारंवार अशा घटना घडतात तिथं.